अरे एवढं लांब नाही हो. एवढा असं धरून थांबा. एवढा असं एवढा असं एवढा असं. Thank you. Bye bye. Oh, I have to run away. Bye bye. कोरियन ब्लॉगर चा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्याबद्दल आम्हाला आज माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर लगेच पिंपरी चिंचवड पोलीसची क्राईम ब्रांच अँटी गुंडा स्क्वॉडने जो माणूस ज्यांनी ते कोरियन ब्लॉगर यांना हॅरस करत होता, तो त्याला ऑलरेडी ताब्यात घेतलेला आहे आणि याबद्दल पुढची जी कायदेशीर कारवाई आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे. हा व्यक्ती रावेत भागात छोटे मोठे काम करतो आणि त्याचं नाव वगैरे बाकी आम्ही सगळे व्हेरीफाय करतोय, बट माणूस तोच आहे हे ते व्हिडिओ वरून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. जो व्हिडिओ आहे त्याच्यावरून असं दिसून येत आहे की ती जी घटना आहे ती दिवाळीचे अगोदरची आहे, पण ते व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. त्याचा आपण कॉग्निजन्स घेऊन आणि इमिडिएटली त्यामध्ये जे आरोपी आहे त्याचा शोध घेऊन आणि त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची, जसं मी सांगितलं, पुढची कायदेशीर कारवाई आहे ते आपण चालू केलेलं आहे. आणि इन जनरल आपल्या एरियामध्ये, पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या एरियामध्ये या सगळे अशा प्रकारची जी घटना आहेत त्याबद्दल आपण फार जास्त संवेदनशील आहोत. आपण मोठ्या संख्येमध्ये दामिनी पथक जे आहेत ते स्कूल, कॉलेज, मार्केट प्लेसेस अशा ठिकाणी जिथे महिलांचा येणं जाणं जास्त असतो, असं सगळे ठिकाणी ते कंटिन्युअसली पेट्रोलिंग करत असतात आणि त्याचबरोबर तिथे ते जर कोणी अशा प्रकारचे काही कारवाई करत दिसून आलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतात. त्याचबरोबर आमच्याकडे आता जे व्हेकल्स आहेत ते आमचे विजिबल पोलिसिंग स्कीमचे तहत जे सगळे महत्त्वाचे जे ठिकाण आहेत, महत्त्वाचे चौक आहेत, जे गर्दीचे ठिकाण आहेत, तिथे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 4-4 ठिकाणी आपले पोलीस व्हेकल आणि स्टाफ उपस्थित राहतात. याच्यामुळे पण कुठलाही प्रकारचा, फक्त असा नाही पण कुठलाही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावर बचक बसतो. आणि जर कोणी काही दुस्साहस करतो तर आपण ताबडतोब त्याच्यावर कडक कारवाई करतो.